गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण हेल्थ रेसिपीमध्ये आपण आज पूर्णत्वाचा विचार कसा केला पाहिजे याच्यावरती आज बोलणार आहोत. द सिक्रेट या पुस्तकामधून परिपूर्णतेचा विचार नेहमी मनात करा. आपण नेहमी अभावाचा विचार करतो आणि अभावामध्ये जगत राहतो. तर लेखक म्हणतात की तुम्ही नेहमी पूर्णत्वाचा विचार करा. ज्या शरीरात सद्भावनापूर्ण विचार आहेत त्या शरीरात आजार राहू शकत नाही. ज्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह विचार आहेत, पॉझिटिव्ह वाईब आहेत, त्या शरीरात रोग राहू शकत नाही असं लेखक म्हणतात. लक्षात घ्या की फक्त पूर्णत्व हे सत्य आहे. जेव्हा तुम्ही पूर्णत्वावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही पूर्णत्वाला आव्हान करून आपल्याकडे बोलावित असता. न्यूनत्वाचे विचार हेच संपूर्ण मानवजातीच्या कष्टाचं कारण आहे. न्यूनत्व म्हणजे न्यूनगंड. आपल्यामध्ये काही कमी आहे, काही कमतरता आहे हे बाळगणं याला न्यूनगंड असे म्हणतात. आणि त्याच्यामुळेच या जगामध्ये जे कष्ट आहे हे प्रत्येक माणसाला येत असतो, ज्यामध्ये रोग, गरिबी आणि दुःख ह्या सगळ्या गोष्टी सामील आहेत. ज्यावेळी आपण नकारात्मक विचार मनात आणतो तेव्हा आपण स्वतःला आपल्या वैश्विक वारसा हक्कापासून तोडून टाकत असतो. म्हणूनच असं घोषित करून टाका की मी फक्त आदर्श विचारच मनात आणेन. मी फक्त आदर्श गोष्टीच पाहतो आणि मी स्वतः आदर्श आहे असा पुन्हा पुन्हा उच्चार करा. मी आपल्या शरीरातून सुस्ती आणि कडक बोजडपणा दूर केला आहे. मी आपल्या शरीरात एखाद्या लहान मुलाच्या शरीरासारखं लवचिक आणि आदर्श पाहण्यावर लक्ष केंद्रित करेन. काही काळातच सांध्यामधील वेदना आणि घट्टपणा गायब झाला. खरी ही गोष्ट हीच आहे की मी हे काम अक्षरशः एका रात्रीत करतो. म्हणजे लेखक म्हणतात की तुम्ही ज्यावेळेस पॉझिटिव्ह विचार करता, पॉझिटिव्ह वाईब तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या मनामध्ये आणता, तर नक्कीच त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये जे रोग आहे ते हळूहळू बाहेर निघून जाईल. असाच प्रकार वर्धत्वाच्या म्हातारपणाच्या धारणासुद्धा आपल्या मनात असतात. वैज्ञानिक दृष्टिकोन आपलं शरीर खूपच कमी वेळात अगदी नवीन होऊन जात असतं. म्हातारपणाचा विचार करणं हा स्वतःवर मर्यादा घालून घेण्याचा विचार आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या विचारांना आपल्या जाणीवातून चक्क काढून टाका. म्हणजे लोक विचार करतात की माझं आता वय 35 झालेलं आहे, माझं वय आता 40 झालं आहे, मी म्हातारपणाकडे माझा कल चालू झाला आहे. पण मित्रांनो, हे विचारच तुमच्या म्हातारपणाचे कारण आहेत. जोपर्यंत तुम्ही स्वतः म्हातारपणाला आव्हान करून आपल्याकडे बोलावंसं वाटत नाही तोपर्यंत तुम्ही म्हातारे होऊ शकत नाही असं लेखक म्हणतात. हे दुर्दैव आहे की पाश्चात्य समाज हा वर्धत्वावरच खूप लक्ष केंद्रित करतो. आज जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये जर बघितलं, जर माझं पण जर उदाहरण घेतलं तर आपले विचार कसे चालू आहेत की मला रिटायरमेंटनंतर काय करायचं आहे, रिटायरमेंटपर्यंत माझ्याकडे किती पैसा पाहिजे, किंवा रिटायरमेंटपर्यंत मी किती जागेचा मालक असेल, किंवा किती माझ्याकडे संपत्ती असेल. आपण कुठले विचार करतो आहे म्हातारपणानंतर. तर नक्कीच तुमच्याकडे म्हातारपणा येत आहे, अकाली म्हातारपणा येत आहे. विचाराच्या माध्यमातून आपण आदर्श आरोग्य, आदर्श शरीर, आदर्श वजन आणि चिरयौवन सहज मिळवू शकतो. तुम्ही निरंतर पूर्णत्वाचा विचार करून हे सर्व प्रत्यक्षात आणू शकता. तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून ज्या काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टी आपण आपल्या जीवनात आणू शकतो. आणि आपण काय आणतो आहे तर म्हातारपणा, कारण आपले विचारच त्या याच्यामध्ये चाललेत. तर आज सामान्य जर बोलण्यामध्ये जर एखादा 1-2 मित्र जर बोलत असतील तर त्याच्यामध्ये काय असेल की तुझ्याकडे प्रॉपर्टी किती आहे, तुझं रिटायरमेंट नंतरचं प्लॅन काय आहे. अरे तू रिटायर का होतो आहे, कशासाठी होतो आहे रिटायर. ज्यावेळेस तुमच्याकडे विचार हे या पद्धतीचे असतील तर नक्कीच म्हातारपणा तुमच्याकडे लवकर पळत येईल. त्यामुळं याचा विचार तुम्ही अजिबात करू नका की रिटायरमेंटनंतर काय करायचं आहे.
प्लॅनिंग करणं ठीक आहे, पण त्याच्यावरतीच पुन्हा पुन्हा त्या गोष्टी रिपीट करणं आणि आपल्या मनामध्ये त्याच गोष्टीवरती विचार करणं हे वृद्धत्वाला आमंत्रण देण्यासारखं आहे, असं लेखक म्हणतात. बॉब प्रॉक्टर म्हणतात, तुम्हाला जर एखादा आजार असेल, तुम्ही सतत त्यावर लक्ष केंद्रित करत असाल, त्याविषयी लोकांशी बोलत असाल, तर तुम्ही नक्कीच रोगी राहणार आणि तो रोग तुमच्या शरीरामध्ये वाढत जाणार. कारण आपण त्याविषयीच बोलतो आहे की अरे माझ्या शरीरात हे झालं आहे, मला कॅन्सर झाला आहे, मला इथं ताप येतो आहे, मला खोकला झाला आहे. आपण ज्यावेळेस वारंवार याचं जर रिपीट करत असेल तर नक्कीच त्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतात, असं लेखक म्हणतात. नेहमी स्वास्थ्य निरोगी शरीरात पहा. स्वतःला नेहमी स्वास्थ्य आणि निरोगी शरीरात पहा. आजाराच्या इलाजाचं डॉक्टर पाहून घेतील ते त्यांच्यावर सोडून टाका. डॉक्टरला एकदा जर आपण व्हिजिट केलं, डॉक्टर ज्या गोळ्या देतील त्यांचं प्रिस्क्रिप्शन घ्या आणि खावा आणि आजारांना डॉक्टरवरती सोडून द्या. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा. समजा तुम्हाला थोडं जर बरं वाटत नाही तरी त्याबद्दल बोलत सांगत राहू नका. आता लोकांना काही मी भरपूर बघितलेत, माझ्या याच्यामध्ये पण आहेत, माझ्या सर्कलमध्ये पण आहेत की थोडासाच आजार राहतो, काय सांगायचं आहे, असं झालं तसं झालं, हेच दुखतं आहे तेच दुखतं आहेत. माझ्या याच्यामध्ये माझ्या सर्कलमध्ये पण आहेत, थोडासाच आजार राहतो पण त्याला राईचा पहाड करणे आहे. आपल्या शुद्ध मराठीमध्ये एक म्हण आहे, राईचा पहाड करणे. तर ह्या गोष्टी आपण आजाराबाबतीत करत राहतो, तर तसं करू नका, असं लेखक म्हणतात. कोणतीही गोष्ट तोपर्यंत तुम्हाला फोडू शकत नाही जोपर्यंत तसं होऊ शकतं असं तुम्हाला वाटत नाही. कुठलीही गोष्ट, कुठलाही आजार तुम्हाला अजिबात स्पर्श करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की तो आजार मला होईल किंवा झाला आहे. एखादी गोष्ट होऊ शकते असा विचार करणं म्हणजे त्या गोष्टीला विचाराने निमंत्रण देणं. जेव्हा तुम्ही इतरांचं त्यांच्या आजाराविषयी रडगाणं ऐकत असतात तेव्हाही तुम्ही आजाराला आमंत्रित करत राहता. दुसऱ्याच्या पण निगेटिव्ह गोष्टी तुम्ही ऐकत बसू नका, असं लेखक म्हणतात. त्याच्यामुळं काय होतं की आपण दुसऱ्याच्या निगेटिव्ह विचारातून किंवा दुसऱ्याच्या निगेटिव्ह गोष्टीतून आपण आपल्या शरीरामध्ये पण रोगांना आमंत्रण देतो, असं लेखक म्हणतात. जर तुम्हाला खरोखरच एखाद्या व्यक्तीला मदत करायची इच्छा असेल तर बोलण्याला वेगळं वळण द्या. जर तुम्ही एखाद्याचा आजारी व्यक्तीला जर बोलण्यासाठी गेला तर तुम्हाला काही त्याला खरंच जर मदत करायची असेल तर तुम्ही तुमचं जे बोलणं चालू आहे, जसं की असं झालं तसं झालं, इथं झालं तिथं झालं आणि त्याच्यामुळं काय मला काय खूपच त्रास होतो आहे, याच्यापासून तुम्ही बोलण्याला डायव्हर्ट करा. म्हणजे पास्टमध्ये काही जर चांगल्या गोष्टी घडल्या असतील, तुमच्या काही म्हणजे असे हास्य क्षण असतील तर त्याला उजाळा द्या, त्याला त्याची आठवण करून द्या. त्यावेळेस आपण म्हणजे ते क्षण आपण कसे जगलो, ते हास्याचे क्षण तुम्ही त्याला रिपीट करायला किंवा तुम्ही रिपीट करा. तर त्याने काय होईल की तुमचा जो कल आहे बघण्याचा त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या व्यक्तीचा सध्याची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होईल आणि तुम्ही काय कराल की पॉझिटिव्ह वाईब तिथं तयार कराल आणि त्याच्यामुळे काय रोगी जो आहे त्याला नक्कीच त्याच्याने आराम मिळेल किंवा ब्रह्मांडामध्ये पॉझिटिव्ह वाईब जाऊन त्याच्या आजारपणामध्ये मदत होईल. तर मित्रांनो, असं हे आरोग्याचं रहस्याचा पार्ट दुसरा आहे. तर भेटूया पुन्हा उद्या आपण तिसऱ्या पार्टमध्ये, ज्याचं नाव आहे कोणताही आजार असाध्य नसतो. धन्यवाद.